नमस्कार, मी सुवर्णा जोशी. IBN लोकमत स्पेशल या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. भोपाळमधून सिमीचे जवळजवळ 8 अतिरेकी सेंट्रल जेलमधून पळून गेले आणि नंतर त्यांचं एन्काउंटर करण्यात आलं. या एन्काउंटरवरनं आता राजकारण रंगायला लागलेलं आहे. आपण त्यावरचाच हा विशेष कार्यक्रम पाहणार आहोत. बंदी असलेल्या सिमी या संघटनेच्या 8 अतिरेक्यांना भोपाळ पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केलं. हे 8ही अतिरेकी सोमवारी भोपाळच्या तुरुंगातून पळून गेले होते. पोलिसांनी 6 तासांमध्ये त्यांचा खात्मा केला. पण आता या एन्काउंटरवरूनच राजकारण सुरू झालंय. हे एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप होतोय. आपण पाहूयात रिपोर्ट. स्टुडंट्स इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया म्हणजे सिमीचे 8 दहशतवादी भोपाळमधल्या तुरुंगातून पळाले होते. त्यानंतर 6 तासांनी मध्य प्रदेश पोलिसांनी त्यांचा खात्मा केला. हे एन्काउंटर कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालंय. एन्काउंटरच्या वेळी तिथे असलेली एक व्यक्ती निपचित पडलेल्या एका माणसाजवळ गेली आणि त्याच्याकडून एक हत्यार काबीज केलं. सिमीच्या या अतिरेक्यांजवळ दुसरं कोणतंही हत्यार नव्हतं हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. 8 अतिरेक्यांचा खात्मा झाला. पण अजून काही जण जिवंत असल्याचा दावा पोलीस करत होते आणि आणखी गोळीबाराची मागणी होत होती. पण काही पोलीस ही मागणी फेटाळून लावत होते. याच वेळी काही जण या संपूर्ण एन्काउंटरचं व्हिडिओ शूटिंग करत होते. या व्हिडिओमध्ये न दिसणारी एक व्यक्ती पोलिसांना काही अंतरावरून गोळ्या चालवण्याची सूचना करत होती. एकीकडे हे एन्काउंटर सुरू होतं तर दुसरीकडे घटनेच्या ठिकाणी मोठा गोंधळही सुरू होता. अखेर हे एन्काउंटर संपलं. 6 तासांपूर्वी तुरुंगातून पळालेल्या 8 अतिरेक्यांचा खात्मा झाला. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. आपण एक नजर टाकूया ठार झालेल्या अतिरेक्यांच्या नावांवर. कोण होते हे अतिरेकी पहा. शेख मुजीब, खालिद अहमद, अकील, अब्दुल माजिद, मोहम्मद सलीक, जाकीर हुसैन, शेख मेहबूब अहमद उर्फ पप्पू शेख. या 8 पैकी 4 ते 5 जण हे फराज खानाला जो काही बॉम्बस्फोट झाला त्यामध्ये सहभागी असलेले होते. या 8ही जणांचं एन्काउंटर करण्यात आलं आणि आता या एन्काउंटरवरनं राजकारण रंगताना आपण पाहतो आहोत. या सगळ्या संदर्भात जरी टीका होत असली, राजकारण्यांकडनं प्रतिक्रिया येत असल्या की हे एन्काउंटर फेक आहे, पण सरकारकडनं काय प्रतिक्रिया येते या संदर्भात आपण पाहूयात. आज मैंने DG CS, DG जेल और बाकी अधिकारियों के साथ भोपाल सेंट्रल जेल की व्यवस्थाओं का निरीक्षण किया. कुछ आवश्यक निर्देश दिए व्यवस्थाएं और सुदृढ़ और चाकचौबंद करने के लिए और विस्तार से समीक्षा करने के निर्देश दिए. इसे राजनीति नहीं करनी चाहिए. दिग्विजय सिंह जैसे हमारे जो नेता है यहाँ के मध्य प्रदेश और कांग्रेस के, हमें जब मुंबई पे अटैक हो गया तो भी उनकी भूमिका अलग रही. हाँ, और टेररिस्ट के साथ रहे उनकी बात हमेशा. इस देश में हम किसी का मनोबल बढ़ा रहे हैं. पुलिस ने जो काम किया है उनका मनोबल बढ़ना चाहिए, ना कि सिमी जैसे या अल-कायदा जैसे टेररिस्ट ग्रुप को बढ़ावा देना चाहिए. आपण सगळ्या ज्या टीका करणाऱ्या प्रतिक्रिया आहेत त्या सुद्धा पाहणार आहोत, आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. मात्र आत्ता YC पवार माजी पोलीस अधिकारी आणि अशा सगळ्या कारवायांमध्ये त्यांचा खूप मोठा अनुभव राहिलेला आहे असे आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं स्वागत या कार्यक्रमामध्ये. माझा पहिला प्रश्न सर आपल्याला हाच असेल की तुम्ही आता बघितला, हा व्हिडिओ सुद्धा बघितला असेल आणि या कारवाईविषयी सुद्धा आपण वाचलं असेल. आपल्याला काय वाटतं, अशा प्रकारे एका जेलमधनं 25 फूट भिंत ओलांडून निशस्त्र असे आतंकवादी किंवा दहशतवादी निघून जातात आणि मग त्यांचं एन्काउंटर होतं, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? पहिली प्रतिक्रिया.
नाही, मला काय वाटतं त्यापेक्षा तिथे जागेवरती जे पोलीस असतात ना त्यांना काय वाटतं त्याचा विचार करा आणि हे कोणाबरोबर डील करतायत याचा विचार करा. अरे पोलिसांच्या कृत्याची चौकशी प्रत्येक ठिकाणी होत असते, करणाऱ्या अनेक मशिनरी आहेत, पण हे लोक जे उद्योग करतात सिमीचे किंवा आणखीन दहशतवादी यांच्या कोण चौकशी करतो, यांना कोण पकडतो, यांची पाळमुळं खाना ना, यांच्या चौकशी तर होतच राहतील. कारण एक गोळी झाडली तरी त्याला मॅजिस्ट्रेट एन्क्वायरी असते, ज्युडिशियल एन्क्वायरी होऊ शकते. प्रश्न असा आहे की पोलिसांना कायम दोष देण्यापेक्षा या देशामध्ये चाललं काय आहे की त्यांना जे गुन्हे करतायत त्यांना साव म्हणून फिरवायचे आणि जे गुन्हेगारांचा खात्मा करतात, पकडतात, अत्याचारही होत असतील, नाही होणार असं नाही, पण त्याची प्रत्येक गोष्टीची पोलीसच्या कार्याची चौकशी होत असते, त्यांची चौकशी होत राहील. पण यांचं काय करणार आहात की 2000 मध्ये मी स्वतः जॉईंट कमिशनर असताना सीमेवरती बंदी पहिल्यांदा घातली गेली होती. त्यावेळेला सुद्धा अनेक वेळा लोकांनी आकांत तांडव केलं होतं येऊन. तर त्यांना सांगितलं की माझ्या चेंबरमध्ये चला, तुम्हाला मी दाखवतो किती माझ्याकडे त्यांचं रेकॉर्ड आहे की यांचे काय काय कारनामे आहेत आणि काय काय कारवाई आहेत. आणि मी म्हटलो की तुम्ही पोलीस ऑफिसमध्ये येऊन पोलिसांना उलटं दमबाजीची भाषा करताय, हे चला कागद तुम्हाला दाखवतो मी, मग तुम्हाला का आरोपी करून यांना सपोर्ट करण्याबद्दल. पवार सर, आता सुद्धा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि त्यांनी केलेल्या या एन्काउंटरवर शंका घेतली जाते आहे आणि त्यावेळेला संजय राऊत असं म्हणतायत की कुठेतरी हे पोलिसांचं मनोबल खच्ची करण्याचा प्रकार आहे, अशा प्रतिक्रिया यायला नकोत, असं तुम्हालाही वाटतं? हे सत्यच आहे. मला असं सांगा की कोणत्या कायद्याने योग्य आणि प्रॉपर कारवाई करून गुन्हेगारांचा, दहशतवाद्यांचा बिमोड करता येतो, ते कोणाकडे असतील त्यांनी द्यावं पोलीस अधिकाऱ्यांना की हे घ्या बाबा, ह्या पद्धतीने तुम्ही दहशतवाद्यांचा बिमोड करू शकता, सीमेच्या कारवाया थांबवू शकता. वर्षानुवर्ष सीमेवरती कारवाई चाललेली आहे, कुठल्या कारवाया कमी झाल्या आहेत, उलट्या वाढत चालल्या आहेत, त्यांची संख्या वाढत चाललेली आहे. आणि त्यामुळे मला वाटत नाही की त्यांच्या कृत्यावरती टीका करण्यापेक्षा त्याची चौकशी होईल. त्यांनी चूक केलेली असेल, त्यांनी चुकीचं काही केलं असेल, त्यांना शिक्षाही होईल. प्रश्न असा आहे की आता तुम्हाला कोणावरती विश्वास ठेवायचा, कोणावरती नाही ठेवायचा, गुन्हेगारांनाच प्रोटेक्शन द्यायचं आणि गुन्हेगारांवरती कारवाई करणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, हा न्याय कुठेतरी थांबला पाहिजे. पवार सर, पण शंका याचमुळे घेतली जाते किंवा अशी चर्चा जी उत्पन्न केली जाते की हे फेक एन्काउंटर आहे, ते याचमुळे एकतर ते निशस्त्र होते, अशा प्रकारे एका जेलमधनं त्यांनी स्वतः बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे सुरक्षा व्यवस्था तिथे नव्हती का, आणि 25 फूट एवढी भिंत ते ओलांडून जातात कशी, हा मुद्दा. आणि ह्या पुढे जाऊन हा व्हिडिओ जो आहे एन्काउंटरचा, त्याच्यात हे स्पष्टपणे दिसतंय की अगदी तो पडलेला दहशतवादी जरी असेल, मेलेला जरी दिसत असेल, तरी पुन्हा पुन्हा खातरजमा करण्यासाठी त्याच्यावर गोळ्या मारल्या जातात. या सगळ्या काही पॉईंट्समुळे ही टीका होतीये, तर त्याबाबत मग तुम्ही काय सांगाल अजून स्पष्ट करण्यासाठी? नाही, त्यांचं वर्तन शंकास्पद आहे, शंकास्पद असेल. 25 फूट उंचीची भिंत कशी चढून जातील हे प्रश्न विचारणाऱ्यांनी त्यांनी पहिल्यांदा ती भिंत कुठे आहे, कशी आहे, तिथे काय परिस्थिती आहे याची माहिती घेतली का? माझं म्हणणं हेच आहे की जे काही घडलेलं आहे, आता जेलमध्ये असं घडू शकतं का? जेलची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था अशी बेकार असते का? त्यांच्याकडे हत्यारं नव्हते, मग ते तरीसुद्धा कसे काय हे झाले? प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या कृत्याची, पोलिसांच्या कृत्याची चौकशी होणारच आहे. ती तुम्ही कोणी मागितली काय, नाही मागितली काय, तरी नियम म्हणून यांची चौकशी होत असते आणि त्या चौकशीत काय ते निष्पन्न होईल त्याच्या अगोदरच पहिल्या निर्णयाला यायचं आणि पोलीस चुकीचंच करतात असा शिक्का मारायचा आणि गुन्हेगारांना तुम्ही सपोर्ट करायचा, म्हणजे त्यांना परत वाढवायचं की तुम्ही करा, तुमचं काय होणार नाही, आम्ही तुमच्याबद्दल बोलतच नाही, आम्ही ज्यांनी तुमच्यावरती कारवाई करतात त्यांच्या विरुद्धच बोलत असतो. त्यामुळे तुम्ही किती केलं तरी चालणार आहे या देशामध्ये. नक्की पवार सर, म्हणजे तुमचं हेच म्हणणं आहे की कुठेतरी चौकशी होण्याच्या आधीच आपण या गोष्टीवर शिक्कामोर्तब करायला नको आणि पोलिसांवर शंका उपस्थित करायला नको, त्यांच्या एन्काउंटरवर शंका उपस्थित करायला नको. पण सर, तुमचा या सगळ्याबाबतचा खूप गाढा अनुभव राहिलेला आहे. तुम्ही सांगाल अशा प्रकारे जेव्हा आपल्याला कळतंय, समोर आहे की सिमीचे हे अतिरेकी आहेत आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीत त्यांना पकडायचंय किंवा त्यांचं एन्काउंटर करायचंय, त्यावेळेलाची जी कारवाई असते ती कशा पद्धतीने केली जाते, कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी पोलिसांना घ्यावी लागते, हे कसं झालं असेल, घडलं असेल, त्यांनी कसं केलं असेल एन्काउंटर हे प्लॅनिंग करून आणि काळजी घेऊन करता येत नाही. ही घडलेली ॲट द स्पर ऑफ मोमेंट ज्याला इंग्रजीत म्हणतो, त्या क्षणी जी घटना घडलेली असते त्या घटनेला पोलीस त्यांच्या क्षमतेनुसार, जागेवरती असलेल्या पोलिसांच्या आकलेनुसार, त्यांना मिळालेल्या ट्रेनिंगनुसार जसं जमेल तशी ते कारवाई करतात. आता प्रत्येक घटनेमध्ये वेगवेगळे हे असतात, त्याचं काही स्टँडर्ड फॉर्म्युला नाही आहे
की ह्या पद्धतीने असं झालं. जसं आम्ही रॉयटच्या वेळेला म्हणतो की पहिल्याने आपण लाठीचार्ज केला पाहिजे, मग टिअर गॅस सोडला पाहिजे, मग फायरिंग केलं पाहिजे, वॉर्निंग दिली पाहिजे, मग फायरिंग केलं पाहिजे, त्याचं ड्रिल आहे. तसं याचं काही ड्रिल नाही आहे. आरोपी पळाल्यानंतर त्याला पकडायला जायचं असतं. पकडायला गेल्यानंतर तिथे जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार तो काम करतो. त्याची परिस्थिती, तिथली परिस्थिती, त्याची अक्कल, त्याला असलेलं ट्रेनिंग याचा वापर करून त्याला जी कारवाई तिथे करावीशी वाटते, जी सुचते ती करतो. त्याने चुकीचं केलं असेल, एक्सेस केला असेल, बरोबर नसेल तर त्याची चौकशी होते. त्यानुसार त्याला शिक्षा व्हायची ती होईलही कदाचित जर चुकला असेल तर. नक्की, म्हणजे जी परिस्थिती त्यावेळेला असते त्या परिस्थितीनुसार पोलीस आपली कृती करत असतात. आणि आपण या सगळ्या संदर्भात अधिक बोलणार आहोत. हे सिमीचं जे महाराष्ट्र कनेक्शन आहे त्याचा सगळा इतिहास काय राहिलेला आहे याविषयी सुद्धा सरांकडनं जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पहा फक्त IBN लोकमत. आपण पाहतोय एन्काउंटरचं राजकारण. भोपाळच्या सेंट्रल जेलमधून पळालेल्या सिमीच्या दहशतवाद्यांचा पोलिसांनी 8 तासांमध्ये एन्काउंटर केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिमी चर्चेत आली. स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमी या संघटनेवर 2001 साली बंदी घालण्यात आली होती. या बंदीनंतरही संघटनेचे सदस्य भूमिगत होऊन संघटनेचं काम करतातच आहेत. या संघटनेचे सदस्य दहशतवादी कारवायांमध्ये सापडल्यानंतर देशातील सगळ्याच सुरक्षा यंत्रणा त्यांच्या मागावर आहेत. आपण पाहूयात सिमी संघटनेचं महाराष्ट्र कनेक्शन. भोपाळच्या सेंट्रल जेलमधून पळून गेलेल्या 8 दहशतवाद्यांना पोलिसांनी 8 तासात शोधून त्यांचं एन्काउंटर केलं. या एन्काउंटरचा व्हिडिओही व्हायरल झाला. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे या एन्काउंटरवर अनेक प्रश्न निर्माण होऊन आरोप प्रत्यारोप सुरू झाले. या एन्काउंटरमध्ये ठार झालेले 8 पैकी 5 दहशतवादी महाराष्ट्राशी संबंधित आहेत. या दहशतवाद्यांचा म्होरक्या गुड्डू उर्फ शेख मेहबूब जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचा आहे, तर इतर औरंगाबाद, पुणे आणि मालेगावशी संबंधित आहेत. त्यामुळे सिमीचं महाराष्ट्र कनेक्शन किती मजबूत आहे हेच स्पष्ट होत आहे. 1977 साली उत्तर प्रदेशातील अलीगड विद्यापीठात सिमी संघटनेची स्थापना काही कट्टरपंथीय विद्यार्थ्यांनी केली. सिमीचे संस्थापक अध्यक्ष मोहम्मद अहमदुल्ला सिद्दीकी अमेरिकेत पत्रकार आणि प्राध्यापकाची नोकरी करत होते. पण नंतर सिमी संघटना अतिकट्टरवाद आणि देशद्रोह जोपासू लागल्यावर सिद्दीकी या संघटनेतून बाहेर पडला. अमेरिकेवर झालेल्या 9/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात कट्टरपंथीय समजल्या जाणाऱ्या सिमीवर बंदी घालण्यात आली. देशात तशी मागणी होत होती, कारण सिमीचे सदस्य अनेक देशविघातक कारवायांमध्ये सापडत होते. एक नजर टाकूया सिमीवर असलेल्या आरोपांवर. 2001 साली पुणे आणि कानपूरमध्ये झालेल्या दंगलीचा सिमीवरती आरोप आहे. स्वातंत्र्यदिनी साबरमती एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मागे सिमीचा हात असल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. 2001 साली नागपूर इथल्या RSS मुख्यालयावर हल्ला करण्याचा प्लॅन करणाऱ्या 9 सिमी सदस्यांना पोलिसांनी अटक केली होती. सिमीचं पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISIशी संबंध आहेत. सिमीचं जमाते इस्लाम, लष्कर तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश ए मोहम्मदशी संबंध असल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. सिमीच्या सदस्यांनी गुजरात दंगली भडकवल्या असा देखील त्यांच्यावरती आरोप आहे. त्याचबरोबर मुंबईत झालेल्या दहशतवादी बॉम्बस्फोटांमध्ये सिमीच्या सदस्यांचा स्लीपर सेल म्हणून वापर करण्यात आला. सिमीच्या सदस्यांनी अनेक मुस्लिम तरुणांची माथी भडकवण्याचं काम केलंय. या माथी भडकलेल्या या मुस्लिम तरुणांचा देशविघातक कारवायांसाठी स्लीपर सेल म्हणून वापर केला जातोय. चला जाणून घेऊयात सिमीचं कोणकोणत्या राज्यांमध्ये नेटवर्क आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम या ठिकाणी सिमीचं नेटवर्क आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद, मालेगाव, मुंब्रा, मुंबई आणि पुणे या शहरात सिमीचं नेटवर्क आहे. बंदी असलेल्या सिमीचे सदस्य भूमिगत राहून संघटनेचं काम करतात आणि हेच देशातल्या सर्व सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान आहे, कारण त्याचा थेट परिणाम देशाच्या अंतर्गत सुरक्षेवरती होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.
2001 साली पहिल्यांदा जेव्हा या सिमीच्या संघटनेवर बंदी घालण्यात आली होती तेव्हा पवार सर स्वतः कार्यरत होते. त्यांच्या समोर हा सगळा घटनाक्रम आहे. आपण त्यांच्याशी अधिक बोलणार आहोत. सर, सगळ्यात आधी तर सांगाल की सिमीचं हे महाराष्ट्र कनेक्शन काय, केव्हापासून ही पाळंमुळं रोवली गेली, समोर आली आणि 2001 साली कशा पद्धतीने आपण कार्यरत असताना या संघटनेला बॅन केलं गेलं किंवा तिच्यावर कारवाई झाली? नाही, संघटना कधी कार्यरत झाली हे सांगणं फार मुश्किल आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या लोकांना आयडेंटिफाय करणं अत्यंत जिकिरीचं आणि फार कठीण काम होतं. कारण यांच्या विरुद्ध बोलायला कोणी तयार नाही, यांच्याबद्दल कोणी माहिती द्यायला तयार नाही. अगदी आपल्या घरात असेल सिमीचा माणूस तरी त्याबद्दल न बोलणारे लोक मी पाहिलेले आहेत. आणि एक तर मौलवी होते, ते मशिदीच्या बाहेर उभे राहून, मशिदीत त्यांना नमाजाच्या वेळेला येऊ दिलं जायचं नाही म्हणून ते बाहेर उभं राहून याचा प्रचार करत होते. ते पत्रकं वाटायचे काम करत होते. त्याला आम्ही पकडलं होतं. त्यावेळेला लोकांनी इंटरफेअर केला. तर आम्ही त्यांना सांगितलं की याच्याबद्दल पुरावा आहे, तुम्हाला काय जाऊन सांगायचं ते कोर्टात सांगा, आम्हाला काही सांगू नका. आणि जेव्हा बंदी घातली, सगळं म्हणजे अभ्यास केल्यानंतर असं दिसून आलं की हे फार ॲक्टिव्ह होत चाललेलं आहे. तर त्या संघटनेवरती बंदी घालायचं ठरलं. त्यावेळेला एक डेलिगेशन येऊन भेटलं कमिशनरला आणि मी तिथे हजर होतो. तर मी त्यांना सांगितलं की इथे बोलण्यापेक्षा माझ्या केबिनमध्ये चला, मी तुम्हाला किती पुरावे पाहिजे या लोकांच्याबद्दल हे दाखवतो आणि जर मी पुरावे देऊ शकलो तर तुम्ही त्यांना सपोर्ट करताय याच्याबद्दल तुमच्यावरती कारवाई करू का? तर म्हणाल नाही, आम्ही तर माहिती घ्यायला आलो आहे. मग तुम्ही माहिती घ्यायला आलो तर आम्ही देतो, ती माहिती घ्या, तुम्ही जा. पण तुम्ही जर आता असे प्रश्न विचारायला लागले म्हणजे आरोपीच्या पिंजऱ्यात त्यांना उभं करायचं का आम्हाला करायचं त्याचं उत्तर द्या. व आरोपीच्या पिंजऱ्यात मी उभा राहणारा माणूस नाही, माझ्याकडे पुरावा आहे. आणि पण मला जर सगळं दाखवायची वेळ आली आणि सगळं सिद्ध करायची वेळ आली तर बाकी जे यांना सपोर्ट करतात त्यांच्यावरती मी कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ते गप्प बसले आणि ते आम्ही शेवटी बंदी अंमलात आणली. परंतु नंतर मी रिटायर झालो. सरकारमध्ये काय घडलं, कुठे कसं घडलं, ते बंदी काही दिवसांनी उठवली गेली होती. आता हे असं आहे की सिमी हे सगळ्या जेवढ्या संघटना आहेत दहशतवादी, हे सिमी असेल, इंडियन मुजाहिद असेल, सिमी वरती कारवाई झाली का, इंडियन मुजाहिदीन स्थापन करायची त्याच्यावरती झाली का, ISIS करायचं त्याच्यावरती झाली का, लष्कर कोणी ह्या गटाला जॉईन व्हायचं. पण यांची जात एकच आहे, यांचं पंथ एकच आहे, यांचं काळच एकच आहे. यांना तेच काम करायचं आहे की देशविघातक कृत्य करून देशामध्ये अशांतता माजवणे आणि कुठल्या तरी फॉरेन एजन्सींच्याकडनं मलिदा घेऊन त्या येथे कारवाई चालू ठेवणे. आणि इथे आमच्याकडे आपल्या देशाच्या दुर्दैवाने अशी अनेक मंडळी आहे की जी यांना पाठीमागच्या दाराने, इकडच्या दाराने, तिकडच्या दाराने मदत करत असते आणि बाहेर शहाजोगसारखे मिरवत असतात. एवढा मोठा ताजवरती हल्ला झाला. पवार सर, रोग पॉलिटिकल पार्टीजवर आहे का? पॉलिटिकल वरती तर आहेच. पोलिसांना तुम्ही काम करू द्या सरळ, ते त्यांचं बघतील. त्यांचं चुका होत असतील तर त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा. पण तुम्ही त्याच्यात या कामांमध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ नये असं माझं प्रांजल मत आहे. जर तुम्ही हस्तक्षेप केलं नाही तर माझी 100% खात्री आहे की पोलीस खातं ह्या सगळ्या घटनांचा, गोष्टींचा बिमोड करायला आजही समर्थ आहे. जरी त्यांच्यावरती कितीही टीका झाली, ते कितीही भ्रष्ट झालेले असले तरीसुद्धा ते समर्थ आहेत, याच्यावरती माझं ठाम विश्वास आहे. आणि सगळं पोलीस खातं काही भ्रष्ट झालेलं नाही आहे. त्यातले अनेक अधिकारी असे आहेत, अनेक कर्मचारी असे आहेत की जे हे कामाला लायक आहेत, ते काम करू शकतील. फक्त पोलिसांनी कारवाई करायची, मध्ये कोणीतरी नाक खुपसायचं आणि ती कुठेतरी मागच्या दाराने, पुढच्या दाराने कुठेतरी. अरे मग आम्हाला शेवटी एक आश्रय आमच्या देशामध्ये पक्का आहे, धर्माचा आणि जातीचा आधार घ्यायचा. आणि मग ते असं होईल, मग ते तसं होईल, मग ही रिॲक्शन होईल, ती रिॲक्शन होईल, त्याला काय अर्थ नाही आहे. नक्की, अगदी थोडक्यात सर उत्तर अपेक्षित आहे. मग अशा सगळ्या संघटनांवर जेव्हा कारवाई होते किंवा अशा प्रकारचं एन्काउंटर होतं तरी सुद्धा प्रश्न का उपस्थित केले जातात? प्रश्न राजकीय हेतूने उपस्थित केले जातात. या देशामध्ये जोपर्यंत मतांचं राजकारण आहे तोपर्यंत हे घडतच राहणार आहे आणि ते घडायचं थांबणार नाही. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला मतं पाहिजेत. मग प्रत्येकजण बोलताना त्या दृष्टीने बोलत असतं की मला इकडचे मतं मिळतील का तिकडचे. त्यामुळे याला थांबवायला मुश्किल आहे. तसं पवार सर, धन्यवाद या सगळ्या संदर्भात आपण अधिक स्पष्ट केल्याबद्दल, अधिक बोलल्याबद्दल आणि मार्गदर्शन केल्याबद्दल. आपण बघतोय एन्काउंटर झालेलं आहे. जर त्यात काही चूक झाली असेल, जर ते फेक असेल तर त्याची चौकशी होईल, पण त्याआधीच कुठल्या निष्कर्षाप्रत आपण येऊ नये, पोलिसांवर कुठलाही ठपका सुरुवातीलाच ठेवू नये असं या चर्चेदरम्यान आपल्या समोर आलेलं आहे. त्याच्या बरोबरीने
राजकारण म्हणून अशा कुठल्याही कृत्यावर टीका वक्तव्य होऊ नयेत, मतांसाठी अशा गोष्टी होऊ नयेत असा सुद्धा मुद्दा समोर येतोय. आपण या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोक.